कोल्हापूरच्या माणगावमध्ये आज नागपूर ते गोवा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या आंदोलनामध्ये पोलिसांनीच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे फोटो असलेलं पोस्टर फाडल्याचा प्रकार समोर आलाय। यावेळेला पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं। शक्तीपीठ महामार्गाला राज्यासह कोल्हापूर जिल्ह्यामधील हजारो शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवलाय। याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावरती अकाउंटवरून महामार्गाबाबत पर्याय काढण्यात येईल अशी पोस्ट केल्यानंतर शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय। मुख्यमंत्र्यांनी तातडीने हा महामार्ग रद्द करावा, अन्यथा आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळेला समन्वयक गिरीश भोंडे यांनी केला आहे। तर आज या नोटिसांची होळी करून आज मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला त्याच काय करायचं, निवेदन जे आहे ते सादर करायचं। पण मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना कोल्हापूर जिल्ह्यातले आदेश दिलेले आहेत की जे गांधीगिरी पद्धतीने शांततामय मार्गाने, माणगावचा इतिहास आपल्याला सर्वांना माहिती आहे, हा शाहू महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास असलेली ही मोठी पावनभूमी आहे, लक्षात घ्या। अशा ठिकाणी देखील पोलीस जे आहेत ते ना त्यांचा पुतळा जाळण्याचा गोष्ट होते, ना त्यांच्या प्रतिमेचं विटंबन आहे। फक्त त्यांचं आम्हाला सगळ्यांना आदराचे व्यक्ती आहेत, मुख्यमंत्री जे आमच्या राज्याचे, आणि त्यांना निवेदन त्यांच्या प्रतिमेला सादर करणं, कारण प्रतिमा लावायची नाही काय मग कुठे, असा काही आदेश, एक फतवा काढलेला आहे का मुख्यमंत्र्यांनी? आणि मुख्यमंत्र्यांनी असंही या पोलिसांना सांगितलं आहे की माझी प्रतिमा जी आहे ती ह्यांना आंदोलकांना देऊ नका आणि तुम्हीच फाडून टाका। अशा तऱ्हेनं तुमच्या समोर सगळ्या गोष्टी घडल्यात, पाहिल्यात। या प्रशासनाचा निषेध करावा असं वाटतो, मुख्यमंत्र्यांचा निषेध करावा असं वाटतो। त्यांनी जर आता तात्काळ हा महामार्ग रद्द नाही केला, स्थगिती नकोच आहे, महामार्ग रद्द नाही केला तर गांधीगिरी पद्धतीने जे चाललेलं आंदोलन आहे, आता आमच्या ह्या शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी भगतसिंगांच्या मार्गाने आंदोलन चालवावं असं अशा मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे। कारण त्यांना जर तसं नको असेल या पद्धतीनं आक्रमक आंदोलन, तर त्यांनी हे जे तात्काळ शक्तीपीठ महामार्ग जो आहे तो रद्द करायला पाहिजे। कंत्राटदारांचं भलं न करता शेतकऱ्यांचं भलं केलं पाहिजे।